फक्त सप्त्याचा हिशोब मागितला, तुमच्या खुर्च्या खाली करायला एवढी ताकद या धोत्रात आहे. धोतर म्हणजे साधं समजू नका, घराला बाहेर फिरता सुद्धा आलं नाही पाहिजे. कीर्तनकारावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची वारकरी संप्रदायाने मागणी केली आहे. युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण कैलास महाराज आनंदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय बीड जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार गेवराई येथे काही व्यक्तींनी कोयते, लाकडी दांडे व इतर हत्यारांनी हल्ला करून कैलास महाराज आनंदे यांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी, तसेच महाराज व त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज वाघमोडे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील संत महंतांची, महाराज मंडळींची उपस्थिती होती. त्या गेवराई तालुक्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्रात ज्यांचं कीर्तनाच्या माध्यमातून नाव आहे असे आमचे कैलास महाराज आनंदे यांना विनाकारण, कारण आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतात की जिथं दादागिरी आहे त्याला कुणी घाबरत, पण आमचे धोत्रावरचे कीर्तनकार दिसले, टोपी दिसली, त्यांना कुणी बी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे संप्रदाय आमचा एवढा कच्चा नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये जे ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे जे विचार ज्या महाराजांच्या अंगामध्ये रुजलेले आहेत ते असे काही लफडेबाजी काही करतच नाही. विनाकारण कोणाला त्रास देण्याचा ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. आज जे काही महाराज लोकांचे जे प्रकरण उघडकीस येते ते आमचे ज्ञानोबाराय, तुकोबारायांच्या विचाराचे नाहीच, आणि विनाकारण संप्रदायाची बदनामी केली जाते. पण ज्यांनी जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 4 वर्षे पूर्ण करून इकडे प्रत्येक गावाने कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली असे आमचे कैलास महाराज आनंदे यांना विनाकारण, त्यांना फक्त सप्त्याचा हिशोब मागितला म्हणून 4-5 जणांनी येऊन बेदम अशी मारहाण केली. त्यांच्या पाठीवरचे जर ओळ पाहिले आपण तर चाकूचा मार आहे, तलवारीचा मार आहे, लाकडाचा मार आहे. मग SP ऑफिसला आणि पोलीस डिपार्टमेंटला त्या दिवशी गुन्हा दाखल केल्यानंतरही 5-6 दिवस जर आरोपी पकडायला जर लागत असेल तर हे काय झोपा काढतात का हे पोलीस वगैरे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ म्हणतात की भाजप हे सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदूला धरून चाललेलं आहे. पण जर तुम्ही महाराजांचा फक्त मतासाठी जर मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब जर वापर करत असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की असे जे हरामखोर आहेत, ज्यांनी आमच्या महाराजावर अन्याय केलाय, त्यांच्या अंगावर वार केले, यांना अटक तर केलंच पाहिजे, पण मोकोपा लागला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या घरात एवढं भीतीचं वातावरण आहे महाराजांच्या, ते गावाकडे जाऊ शकत नाहीत. त्यांना आता विचारलं त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, ते गावाकडे जाऊ शकत नाहीत. म्हणजे अजून 2 आरोपी अटक नाहीत आणि उद्या त्यांना वाटतं हे पैशावाले आहेत, यांना राजकीय वारसदार आहेत कुणीतरी, आणि 11 जण त्याच्या पाठीमाग आहेत. यांना आजही त्यांना भीती आहे की हे उद्या पैसे देऊन सुटू शकतात. पण SP ऑफिसला येऊन आम्ही सर्व महाराष्ट्रातले सगळे दिग्गज महाराज लोक या ठिकाणी आले. आज हे महाराज लोक प्रत्येक कथा कीर्तन सोडून स्वतःचे की आपल्या गुरुबंधूवर आज अन्याय झाला, उद्या आपल्यावर होऊ शकतो. उद्या महाराष्ट्रात कुठल्याही महाराजांची गाडी आणून कुणी बी मारू शकतं. आज जर कैलास महाराजावर हा अन्याय झाला म्हणून मी महाराष्ट्रातील जे आमचे जे नामवंत कीर्तनकार आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की प्रत्येकाने आज जिथं ज्याचं कीर्तन असेल तिथून कीर्तनातून तुम्ही कैलास महाराजाविषयी बोललं पाहिजे. आरोपीला तर अटक झालंच पाहिजे, पण या सरकारने इथून पुढे महाराजांच्या असा केसाला देखील धक्का लागला नाही पाहिजे, याची जबाबदारी या सरकारने घेतली पाहिजे. जर महाराजावर कोणा एखाद्या जर अन्याय झाला तर आम्ही या सरकारचा इशारा देऊ शकतो की मंत्रालयात येऊन आम्ही तुमच्या खुर्च्या खाली करायला एवढी ताकद या धोत्रात आहे.
धोतर म्हणजे साधं समजू नका. म्हणून आमच्या महाराजावर जो अन्याय झालाय, त्यांना एवढं मारलंय, त्या एवढी एकच मागणी ISP साहेबांना आम्ही सांगितलंय की लवकरात लवकर यांना अटक तर करा, पण मोकोपा लागला पाहिजे. यांना हराम खोराला बाहेर फिरता सुद्धा आलं नाही पाहिजे. आणि जर का हे बाहेर फिरले तर आम्ही पुन्हा SP ऑफिस जवळ येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही SP साहेबाला आता बोललो. 11 आरोपी आहेत सगळे.